राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इथल्या मुलींच्या सुरक्षेची माहिती घेतली। साकोली येथील मागासवर्गीय मुलींचे हे वसतिगृह आहे। इथे किती सिक्युरिटी गार्ड आहे, त्यांना काय सुविधा पाहिजे, CCTV कॅमेरे आहे की नाही, या सगळ्यांची माहिती घेतली। आणि आत्ता आपण बघतोय या ठिकाणी या सगळ्या मुलींसोबत फोटोग्राफ जे आहे तो काढला जातो आहे। एकूणच बदलापूरची जी घटना झाली त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात, आदिवासी भागात मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा काय आहे याबाबत एकूणच राज ठाकरे यांनी इथल्या मुलींशी संवाद साधलेला आहे। विचारणा केली की किती CCTV कॅमेरे या ठिकाणी आहेत, सुरक्षा गार्ड्स किती आहे, काही अडचणी आहेत का, स्ट्रेंथबद्दल विचारलं। आणि दुसरं म्हणजे आम्ही कॅपॅसिटी वगैरे वाढून मागितली आहे। सिक्युरिटी गार्डबद्दल म्हणजे आम्ही एक सिक्युरिटी गार्ड एक्स्ट्रा मागितलं। मॅडम काय विचारलं, सुरक्षेबाबत काय विचारलं राज ठाकरेंनी? सिक्युरिटी आहेत का वगैरे म्हणून, आणि कॅमेरे वगैरे आहेत का म्हणून। तुला काय विचारलं, काय विचारलं तुम्हाला? काय हां, सुरक्षेबाबत इथली व्यवस्था वगैरे विचारलं, जेवण कसं मिळते म्हणून। काय काय विचारणा झाली इथे, काय विचारलं? सरांनी सिक्युरिटी गार्ड्स वगैरे बद्दल विचारलं, कॅमेरा वगैरे आहेत काय ते विचारलं, हॉस्टेलमध्ये कशी सुरक्षा आहे ते सगळं विचारलं। हे शासकीय मुलींचं, मागासवर्गीय मुलींचं हे वसतिगृह आहे। या ठिकाणी राज ठाकरे यांचा ताफा अचानक आला आणि बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इथल्या मुलींची सुरक्षा कशी आहे, इथे CCTV कॅमेरे लागलेले आहे की नाही याची विचारपूस केली। आणि राज ठाकरे यांनी विचारलं की तुम्हाला काय हवं आहे, सुरक्षेबाबत किती सिक्युरिटी गार्ड आहे, महिला गार्ड आहे की पुरुष गार्ड आहे, ही सगळी माहिती राज ठाकरे यांनी विचारलेली आहे। आणि अचानकपणे या वसतिगृहात आले। एकूणच बदलापूरची जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर मुलींना विचारलं तुम्हाला माहीत आहे का, हे तुम्ही सुरक्षित आहात का, सुरक्षेची व्यवस्था काय आहे, मेस व्यवस्थित आहे की नाही याचा आढावा जो आहे तो राज ठाकरे यांनी घेतला। आणि स्वतःचा नंबर जो आहे तो त्या ठिकाणी वसतिगृहाच्या अधीक्षकांना दिला जेणेकरून काही समस्या येऊ नये म्हणून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।